नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सध्या ब्रेक लागलाय। मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थान वर्षासमोरील आंदोलन 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात आले। मात्र शनिवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर शेकडो शेतकरी आक्रमक आंदोलन करतील, असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिलाय। आज वर्षा निवासस्थानी मुंबई या ठिकाणी रिंग रोड बाधित शेतकरी आंदोलन करणार होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते। परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आमदार गिरीश भाऊ महाजन यांचे शिवसहाय्यक संदीप भाऊ जाधव आणि नाशिक पोलीस आयुक्त डीसीपी काळे साहेब यांनी या ठिकाणी येत गिरीश भाऊंशी फोनवर चर्चा करून दिली। येत्या शनिवारी दुपारी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्याचं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिल्यामुळे आणि तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कुठली नोटीस किंवा कुठली छोटी खरेदी करणार नाहीत या विषयाचं सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आजचं मुंबईचं वर्षा निवासस्थानाचं आंदोलन या पवित्र स्थळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकाच्या प्रांगणात आम्ही स्थगित करत आहोत। आणि जर शनिवारी मीटिंग नाही झाली तर मात्र मंगळवारी आत्मदहनाचा इशारा आम्ही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर दिलेला आहे। याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा। आमची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटच्या संदर्भात आणि योग्य दराच्या संदर्भात योग्य तो मध्यम मार्ग काढून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे। मुंबई नाका येथील महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव आणि पोलीस उपायुक्त काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे तिच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे। या दोन प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल। स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। धन्यवाद। या बैठकीला संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, MSRDC, नगररचना विभाग आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करून न्याय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रिंग रोडचे चुकीचे अलाइनमेंट बदलणे, बाजारभावानुसार मोबदला, सिंचन असलेल्या जमिनींना बागायती दर्जा, भूसंपादनासाठी गुणांक 2 लागू करणे आणि मागील 3 वर्षातील उच्चतम व्यवहारांच्या आधारे भरपाई निश्चित करणे यांचा समावेश आहे। बैठक होईपर्यंत कोणत्याही बाधित शेतकऱ्याला नवीन नोटीस देण्यात येणार नाही किंवा जमीन खरेदी प्रक्रियेसाठी बोलावले जाणार नाही, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले। यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही शेतकरी प्रतिनिधींना कोणतीही सक्तीची कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले। आम्ही सरकारला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, मात्र शनिवारच्या बैठकीत लेखी आणि ठोस निर्णय झाला नाही तर 30 जून रोजी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षासमोर शेकडो शेतकरी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील। या सकारात्मक घडामोडीनंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन 30 जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। आमची 11 बिघे जमीन जाते, घर जाते, आम्हाला योग्य भाव द्यावा, जेणेकरून ही जमीन गेल्याच्या नंतर आम्हाला कुठेतरी जमीन घेता आली पाहिजे, आमच्या लेकरा बाळांची सोय झाली पाहिजे। त्याच्यामुळे आम्हाला ही जमीन ते जाते, आम्ही सरकारला द्यायला ना कबूल नाही, पण आम्हाला सरकारने योग्य भाव द्यावा अशी आमची नम्र विनंती। जमीन जाती येणे करेल आमची जमीन, तरी बागायती जमीन लावलेली येणे करेल जमीन आहे आमची, आम्हाला रेट पाहिजे येण्याची। मुंबईला चाललो वर्षा निवास। मात्र आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीकडे लागले असून या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो
यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.